ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर ते आपण आज इथे पाहणार आहोत. तर इकडे सायली ह्यांनी अर्जुनसाठी डब्बा दिलेला असतो. तर अर्जुन हा मात्र डब्बा घेऊन जाण्याच्या गडबडीत असतो. तर इकडे अर्जुन हा मात्र त्याच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो जे की त्याला सापडत नाही. तिकडे सायली हा अर्जुनकडे बघते आणि बोलते की काय झालं, तुम्ही काय शोधताय का म्हणून. तर अर्जुन मात्र सायलीला काहीच उत्तर असं देत नाही. अर्जुन हा स्वतःच्याच बॅगेमध्ये काही ना काहीतरी शोधत असतो. तो तिला मात्र काहीच कळून देत नाही. इथे सायली मात्र त्याला विचारत असते की अहो काय झालं म्हणून. तर लगेचच अर्जुन ह्याला अचानकच इन्स्पेक्टरचा कॉल येतो. जो कॉल तो पाहतो आणि बोलतो की आता हा कॉल मात्र मी कसा उचलू म्हणून. तर लगेचच इकडे तिकडे दुसरीकडे उभी असलेली सायली ही मात्र अर्जुनला म्हणते की अहो काय झालं, उचला ना कॉल. लगेचच अर्जुन मात्र म्हणतो की हो हां 1 मिनिट थांब उचलतो म्हणून. तर लगेचच अर्जुन हा कॉल उचलतो आणि हॅलो हॅलो हां बोला ना काय झालं हॅलो असं म्हणत असतो आणि बोलतो की अहो मला तुमचा आवाज नाही येते म्हणून. तर लगेचच तो अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली अगं मला इकडे ना आवाज येत नाही आहे, इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक, मी जाता जाता बोलतो त्यांच्याशी म्हणून. असं बोलून अर्जुन हा तिकडून जात असतो. इतक्यात सायली बोलते की अहो तुम्ही डब्बा विसरलात म्हणून, तुम्ही डब्बा घेऊन जा ना. त्यासोबतच अर्जुन हा घाई गडबडीतच फोनवर बोलता बोलता त्याची बॅग आणि डब्बा दोन्हीही घेऊन जातो. सायली मात्र तिकडे उभी राहून मात्र त्याला पाहतच असते आणि मनातच विचार करते की आता ह्यांच्यावरती भेंडीची भाजी आणि डब्बामध्ये असलेलं ते छानसं असं गोड असं लेटर पाहतील तर ह्यांना किती आनंद होईल म्हणून. दुसरीकडे महिपत आणि नागराज हे मात्र एकमेकांशी बोलत असतात. तन्वीच्या वकिलाकडून हे नागराजला आणि महिपतला आलेलं ते लेटर असतं जे की महिपतला दुसऱ्या दिवशी कोर्टमध्ये हजर व्हायचं असतं म्हणून. नागराज आणि महिपत मात्र एकमेकांशीच बोलतात की ही तन्वी कशी आहे, तिने मला कसं सांगितलं की मी भित्र आहे म्हणून, मी तिच्यासमोर जाऊ शकत नाही का, म्हणूनच मी गेलो आणि तिला जीव मारायचा प्रयत्न केला. तिकडे नागराज मात्र म्हणतो की अरे तू वेडा आहेस का, तू तिच्या काहीही बोलेल आणि तू लक्ष देशील का तिच्यावरती, आधीच ती तिरक्या डोक्याना विचार करणारी बाई आहे म्हणून, तिचा काहीतरी नक्कीच हेतू असावा म्हणूनच ती अशी वागली असेल ना, नाहीतर तिने त्या जेलमध्ये असून तरी तुला कशाला फोन केला असता म्हणून, तिचं नक्कीच काहीतरी प्लॅन आहे म्हणूनच ती अशी वागली आहे तुझ्याशी, म्हणूनच तिने जबरदस्ती तिला बोलून घेतलं आहे. लगेचच महिपत हा मात्र नागराजने म्हणतो मी काय कुकळा बाळ नाही तिचं ऐकायला. तर नागराज हा म्हणतो की अरे ती तन्वी कुठल्याही थरावर जाऊ शकते कशीही वागण्यासाठी. लगेचच नागराज हा मात्र तिला म्हणतो आधीच आपण ऑलरेडी खूप संकटात फसलो आहे, माझ्या बायकोला पण समजलं आहे की मात्र तू आणि मी खूप चांगले मित्र आहोत म्हणून, पण ती गोष्ट मी मॅनेज करेल, तू फक्त तुझी ही गोष्ट मॅनेज कर म्हणून. तर लगेचच महिपत हा मात्र नागराजला बोलतो की हो मी माझी सगळी गोष्ट मॅनेज करतो नागराज छेट असं म्हणून. तर लगेचच नागराज हा पण खुश होतो आणि त्याला बोलतो की आपल्या सगळ्या गोष्टी ह्या आपण नीट करायला पाहिजे. आणि त्यासोबतच महिपत म्हणतो की आता त्या तन्वीला मी कसं करतो ते तुम्ही बघाच म्हणून, आणि आता मला ह्या कोर्टामध्ये हजर तर व्हायलाच लागेल ना. तर सोबतच महिपत आणि नागराज हे दोघं एकमेकांकडे बघून एकच विचार करत असतात की मात्र आता ह्यापुढे तन्वीचा नेमका कुठला प्लॅन असेल तो. त्यासोबतच नागराज हा मात्र त्याला सांगतो मी कसं माझ्या बायकोला गप्प केलं आहे तसंच तन्वीला पण आपल्याला गप्प करायचं म्हणून, ती अजिबातच चांगली बाई नाही आहे म्हणून, तिचा नक्की काही ना काहीतरी वेगळं असा हेतू असणारच आहे, त्याशिवाय ती अशी वागू शकत नाही म्हणून या गोष्टीची मला 100% खात्री आहे. त्यासोबतच महिपत तिला म्हणतो की माझी मुलगी जेलमध्ये आहे, त्यासोबतच आता तिचा पण प्लॅन आहे वाटतं मला जेलमध्ये घालवायचा, म्हणूनच ती या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करते. तर नागराज हा विचारत असतो आणि म्हणतो की कदाचित तुझं बरोबर पण असू शकतं कारण ती मुलगी आहेच तशी. लगेचच महिपत बोलतो
की हो मला माहिती आहे ती मुलगी कशी आहे म्हणून, तिच्या तिरक्या डोक्यानी ती काहीही करू शकते, तर माझं पण डोकं काय तिच्यापेक्षा कमी आहे काय? बघ माहिती होतं ना कसं एकदा गळा दाबला होता म्हणून मी तिचा, आता ह्यावेळी पण तसंच गळा दाबीन आणि तिला मारून टाकायचा प्रयत्न करेल. तर लगेचच नागराज म्हणतो, ए बाबा लगेचच इतकं काय करू नको, मेहरबानी कर माझ्यावरती आणि प्लीज स्वतःला सावर आणि आत्ता तरी कुठली तरी अशी चूक करू नकोस ज्याने तू परत कुठेतरी अडकशील म्हणून. लगेच महिपत हा मात्र नागराज शेठ तुमचा भरोसा नाही का माझ्यावरती असं म्हणून हा नागराजला दिलासा द्यायचा प्रयत्न करत असतो की मात्र ह्यावेळेस तरी तू काहीच करणार नाही आहे म्हणून. लगेचच नागराज हा मात्र महिपतला म्हणतो की मला खात्री आहे की तू असं काहीच नाही करणार, पण मात्र पण काही गोष्टी करशील तर सगळ्या काळजीपूर्वक कर. आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहून एकच विचार करतात की आता ह्या तन्वीचं करायचं तरी काय म्हणून. ह्या तन्वीला या जेलमधून सुटून द्यायचं नाही आहे आपल्याला, कारण माझी मुलगी ही सुद्धा जेलमध्ये आहे आणि ती सुद्धा जेलमध्येच असली पाहिजे. तिला अजिबातच कुठला सुख आनंद मिळाला नाही पाहिजे. ती अजिबातच चांगली मुलगी नाही आहे. स्वतःच्या बापाला खाऊन टाकलं आहे तसं सगळ्यांनाच खाऊन टाकेन. त्यासोबतच इकडे दुसरीकडे बसलेली सायली ही मात्र अर्जुनच्या कॉलची वाट पाहत असते. तिला असं वाटतं की अर्जुन आता टिफिन खाईल, टिफिन खाता खाता त्याला तिची आठवण येईल आणि तो लगेचच तिला कॉल करेल म्हणून. पण इकडे सायली ही मात्र वेगवेगळ्या तिचे विचार रंगवत असते की ह्यांची ती गोड चिठ्ठी पाहून ह्यांना कसं वाटलं असेल, किती छान वाटलं असेल. प्लस डब्यामध्ये तर ह्यांची आवडती भाजी आहे भेंडीची, हे मात्र फारच खुश झाले असतील ना असं मात्र म्हणून सायली विचार करत असते. दुसरीकडे अर्जुन हा मात्र चैतन्याशी बोलत बोलत हा डब्बा खोलत असतो. तो चैतन्याशी बोलत असतो इतक्यात त्या डब्यामध्ये असलेली ती चिठ्ठी नकळत अर्जुनच्या टेबलखाली पडते म्हणून. लगेचच अर्जुन आणि सायली हे दोघे अर्जुन आणि चैतन्य हे मात्र एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन हा मात्र त्याचा डब्बा खोलतो आणि खाली खाण्यासाठी बसतो. इतक्यातच त्याचं लक्ष जातं की अरे वा आज भेंडीची भाजी आहे म्हणून. तो लगेचच सायलीची आठवण काढतो आणि एक मात्र त्याला लक्षात येतं की सायली ही नेहमी कशी माझी आवडनिवड जपते, कशा तिला माझ्या सगळ्या आवडनिवड माहिती आहेत म्हणून. लगेचच इथे चैतन्य पण अर्जुनला बघून हसत असतो. लगेचच अर्जुनच्या मनात एक गोष्ट येते की भेंडीची भाजी मी लगेचच सायलीला कॉल करून सांगतो की मला खूप छान वाटलं आहे म्हणून. त्यासोबतच अर्जुन हा मात्र फोन काढायला जातोच आणि हातामध्ये फोन घेतो. इतक्यातच बाजूला त्याचा बसलेला मित्र चैतन्य त्याला बोलतो की हो हो तुम्ही फोन करा, तुम्ही फोन करून सांगा किती कौतुक करायचं ते कौतुक करा. आमचं काय, आमच्या नशिबात नाही आहे ना एवढी प्रेमाने बनवलेली भेंडीची भाजी. आमच्या नशिबात कोणच नाही आहे जे आमच्यावरती एवढं मनापासून प्रेम करेल ते. हे सगळे टॉन्ट मात्र चैतन्य हा अर्जुनला मारत असतो. अर्जुनला काय फारसं बरं वाटत नाही, पण मात्र त्याला अचानकच कोणाचा तरी कॉल येतो. अर्जुन तो कॉल पाहतो आणि खाली ठेवून देतो. लगेचच इकडे अर्जुन बघतो तर त्या कॉलवरती पोलीस इन्स्पेक्टरचा कॉल असतो. तो इन्स्पेक्टरशी कॉलवर बोलत असतो आणि त्यासोबतच तो बोलतो की हो हो मला तुमच्या पोलीस इन्स्पेक्टरशी बोलायचं होतं. आणि लगेचच तो सांगत असतो की आश्रमातल्या काथोडांबद्दल मला बोलायचं आहे. पण इकडे सायली ही तर मात्र टेन्शनमध्ये येते की ह्यांनी मला अजिबातच अजून कॉल केला नाही. एव्हाना तर 2 वाजलेत, ह्यांचं जेवण वगैरे झालं असेल म्हणून. हे फारच बदललेत, ह्यांना अजिबातच माझी काळजी वाटत नाही, ह्यांचं अजिबातच आता माझ्यावरती प्रेम राहिलेलं नाही आहे. असं म्हणतात ना की नवरे हे सगळे लग्न झाल्यावरती बदलतात, हे तर आतापासूनच बदललेत. मी काय करू ह्यांचं, हे खरंच असे का वागतायत माझ्याशी, या सगळ्या विचारांमध्ये मात्र सायली अडकलेली असते. मात्र तिचं एकच असतं मी ह्यांना कॉल करू का, मी ह्यांना कॉल करू विचारू का ह्यांना नक्की कसं वाटलं ते म्हणून.
ती कॉल करायला घेते तितक्यात असं तिला वाटतं की मीच का कॉल करू म्हणून, ह्यांचं नाही आहे का जबाबदारी मला कॉल करायची, हे किती पण कामात असू दे पण मात्र 2 मिनटं ह्यांच्याकडे बायकोला कॉल करायला नाही आहे का. मात्र मला तर असं वाटतं आहे की ह्यांचं आता माझ्यावरती जेवढं पण प्रेम आहे तेच संपलं आहे म्हणून. सायली मात्र खूप चिडते अर्जुनवरती आणि ती लगेचच विचार करते की आता ह्यांना मी कॉल करतच नाही, मरू दे तिकडे. तिकडे दुसरीकडे अर्जुन हा पोलिसांसोबत कॉलवरती बोलत असतो. तो सांगतो की हो, मला ते 2 गाथोडे पाहिजे होते आणि ते तुम्ही जप्त केले होते असं मला समजलं, तर त्या संबंधितच मला पोलीस स्टेशनला यायचं होतं. तो लगेचच चैतन्याला खून करतो की आपल्याला जायचं आहे म्हणून पोलीस स्टेशनला. चैतन्य पण उठतो, अर्जुन पण हा रेडी होतो की ठीक आहे आम्ही लगेचच येतो म्हणून, तुम्ही नका काळजी करा असं म्हणून अर्जुन हा त्याचा फोन ठेवून देतो आणि चैतन्याला बोलतो की चल आपल्याला ताबडतोब निघावं लागेल, त्यांनी बोलवलं आहे आपल्याला. तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तिकडून निघून जातात. आणि इकडे दुसरीकडे सायली ही मात्र आता प्रचंड चिडलेली असते. ती जसं असतं पण हे खरंच कामात असतील तर, ह्यांनी अजिबातच डब्बाच उघडून पाहिला नसेल तर, खाल्लाच नसेल तर, या सगळ्या विचारात असते. आणि लगेचच ती विचार करते मी चैतन्याला कॉल करते म्हणून. तर ती लगेचच चैतन्याला कॉल करते आणि चैतन्य हा मात्र अर्जुनसोबत गाडीमध्येच असतो. आणि त्यासोबतच चैतन्य अर्जुनला बोलतो की चैतन्य सांगतो अर्जुनला की सायली वहिनी या मला का कॉल करतायत म्हणून. तर अर्जुन सांगतो की काहीतरी सांग सायलीला की आपण मीटिंगमध्ये वगैरे कुठंतरी आहोत म्हणून, काहीतरी खोटं सांग म्हणून असं चैतन्याला सांगतो. चैतन्य हा मात्र कॉल उचलतो आणि बोलतो की हो सायली वहिनी बोला ना. लगेचच सायली ही चैतन्याला विचारते की चैतन्य भाऊजी हे कुठे आहेत म्हणून. तर लगेचच चैतन्य हा मात्र म्हणतो की तो आतमध्ये आहे मीटिंगमध्ये आणि मी आत्ताच जस्ट बाहेर आलो कारण मला हात धुवायचा होता त्यासाठीच. तर लगेचच अर्जुन हा त्याला बोलतो एवढं परफेक्शनिस्ट होऊन सांगू नकोस, जरा नीट सांग म्हणून. तर लगेचच चैतन्य हा मात्र त्याला सॉरी असं म्हणतो आणि परत कॉलवरती बोलू लागतो. तर सायली ही मात्र त्याला विचारते जेवण झालं का. तर तो बोलतो की हो झालं म्हणून. त्यासोबतच सायली ही मात्र आता प्रचंड चिडलेली असते. तिच्या एकच मत असतं की ह्यांनी जेवून घेतलं आहे, ह्यांची आवडती मी भेंडीची भाजी तरी दिली आहे तरीसुद्धा ह्यांनी मला साधा एक कॉल केला नाही म्हणून. आणि त्यासोबतच एवढी मी गोड अशी छान त्यांना चिठ्ठी पाठवली आहे, त्या चिठ्ठीचा पण मला त्यांनी काहीच रिप्लाय नाही दिला, येऊ द्या आता त्यांना म्हणून. तर दुसरीकडे तन्वी कोर्टामध्ये असते. तन्वीचे जे वकील आहेत ते मात्र तिकडचे केस सॉल्व्ह करणारे असतात. जज साहेब हे मात्र म्हणतात की तन्वीच्या वकिलांना की तुम्ही तुमचं ओपनिंग लाईन द्या म्हणून. तर तन्वीचे वकील हे मात्र सगळ्यांसमोर येतात आणि ओपनिंग लाईन देतात. त्यासोबतच ते सांगतात की तन्वी सुभेदारनी जे काही सांगितलं आहे, खोटे साक्ष द्यायचा प्रयत्न केला आहे कोर्टामध्ये, ते मात्र त्याच्या मागे पण एक कारण आहे. हा जो महिपत शिकरे आहे हा सतत तिला घाबरवायचा, तिला जीव मारण्याची धमकी द्यायचा, म्हणूनच तिने आजपर्यंत सगळ्या ज्या खोट्या साक्ष आहेत दिल्या आहेत. तिला त्याच्या सगळ्याची भीती वाटायची, जीव जायचं तिला भीती असायची, म्हणूनच ती खोटी साक्ष ही कोर्टामध्ये जायची. आणि मला असं वाटतं की आपला जीव वाचवायला कोणी काहीही करू शकतं असं बोलून ते थांबतात. तर दुसरीकडे महिपतचे जे वकील असतात ते म्हणतात पण मिलॉर्ड हे मात्र कोर्टाचं उल्लंघन आहे आणि ते मोडल्यास हे कोणालाही चालत नाही आणि हा कोर्टाचा टाईम वेस्ट केल्यासारखं मानलं जातं. तर तन्वी मात्र ही त्याच्या वकिलाला रागून पाहत असते. तर त्याचा वकील मात्र एकवर एक गोष्टी ही सांगत असतो की हा कोर्टाचा टाईम वेस्ट आहे आणि असं कोर्टाचं दिशाभूल करणं हे अजिबातच चालणार नाही आणि हे मात्र चुकीचंच आहे. इकडे चैतन्य आणि अर्जुन हे मात्र पुन्हा एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये येतात. चैतन्य हा मात्र अर्जुनला सांगतो की अर्जुन, तन्वीसाठी जो वकील बघितला होता तो मात्र खूप जोरात कामाला लागलाय म्हणून. तर लगेचच अर्जुन मात्र म्हणतो की कामाला लागलाय ठीक आहे, पण अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे आणि लगेचच चैतन्याला त्या ॲडव्होकेटचं नाव विचारून घेतो. इकडे दुसरीकडे अर्जुनला मात्र सायलीचे
कॉलवर कॉल येत असतात. पण अर्जुन हा मात्र कामामध्ये असतो म्हणून त्याला कॉल घ्यायला जमत नाही. तर इकडे चैतन्य हा मात्र त्याला वेगवेगळ्या बातम्या हा देतच असतो. इकडे दुसरीकडे सायलीच्या खोलीमध्ये अस्मिताताई येतात आणि अस्मिता ही सायलीला विचारते, असं काय गं सायली, काय झालं तुझं असं चेहरा पडायला? तर लगेचच अस्मिताला सायली म्हणते की काय नाही झालं म्हणून. तर लगेचच अस्मिता ही मात्र सायलीला बोलते, काय गं लगेचच तुझ्या चेहऱ्यावरती साफ सगळं दिसतंय की तुझं मूड किती ऑफ आहे म्हणून, आणि तू कशाला मला थापा मारतेस म्हणून, सांग बरं नेमकं काय झालं आहे ते. तर सायली ही मात्र अगदी नाही म्हणते, पण अस्मिता फोर्स करते म्हणून सायली हे सगळं अस्मिताला सांगू लागते की कसं तिने त्या टिफिनमध्ये त्यांना छान त्यांची आवडीची भाजी आणि सगळं एक छान अशी चिठ्ठी दिली होती म्हणून. अस्मिता मात्र तिला म्हणते की एक काम कर, तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस. तिकडे दुसरीकडे प्रतिमा ही अगं सुमन असं म्हणते आणि जो दूध उतू गेलेला गॅस तो घालवते. इतक्यात सुमनचं हे लक्ष मात्र जातं आणि तिच्या पायावरती जोरात अशी पक्कड खाली पडते. तिला खूप त्रास होत असतो आणि लगेचच मग प्रतिमा जी आहे तिला त्या बाजूच्या चेअरवरती खाली असं बसवते आणि तिच्या पायाला हळद थोडीशी लावून देते. लगेचच ती हळद लावत असते. इतक्यातच प्रतिमा ही मात्र तिला विचारते की सुमन नेमकं तुला झालं काय आहे, आजकाल तू अशी खूप विचित्र वागतेस. तर सुमन ही मात्र प्रतिमाला खोटं सांगते की नाही, मी विचार करत होते की जेवण झाल्यावरती मी खोली आवरू का म्हणून. त्यासोबतच प्रतिमा ही म्हणते की सुमन मी काय तुला आज ओळखते का, आणि तसंही तुझ्या चेहऱ्यावरून वाटतंच आहे की नेमकं तू कशाबद्दल आणि काय बोलते असते. सुमन मात्र एकदम खोटं बोलते आणि सांगते की नाही मी खरंच वहिनी हाच विचार करत होते, तू मग नका काळजी करू म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे दुसरीकडे सायली मात्र चिडचिड करत असते. सायली अस्मिताला सांगते की हे यांचं अजिबात माझ्याकडे काहीच लक्ष नाही आहे, ते माझ्याशी नीट धड बोलत आहेत, नाही मला वेळ देत नाही आहेत. आजकाल तर त्यांना कामापेक्षा पुढे काहीच दिसत नाही, साधं मी पण दिसत नाही आहे म्हणून. तर अस्मिता ही मात्र तिला बोलते, अगं तू शांत हो, एक काम कर, तू इकडे ये आणि बेडवर येऊन बस. तर लगेचच अस्मिता आणि सायली हे दोघेही बेडवर येऊन बसतात. लगेचच अस्मिता ही मात्र तिला बोलते की अगं तू काळजी करू नकोस, मला कळतोय तुझा प्रॉब्लेम. अस्मिता लगेचच ही तिची गोष्ट सांगायला लागते. ती सांगते की मला पण आधी असं वाटायचं की सचिनला पण मी आवडत नाही म्हणून मी माझं थोडासा ड्रेसिंग स्टाईल, माझं मेकअप हे सगळ्या गोष्टी चेंज केल्या. मग लगेचच तोच मला म्हणायला लागला, चल आज डिनरला जाऊया का, आज लंचला जाऊया का, आज मूव्हीला जाऊया का, तू पण थोडंसं असंच कर म्हणून. तसं त्यासोबतच अस्मिता ही मात्र त्याला बोलते की तुझा नवरा हा खूप हँडसम आहे, त्याच्या मागे कॉलेजमध्ये आधी खूप मुली पडायच्या आणि आता तो तर एक बेस्ट वकीलसुद्धा आहे, तर मुली क्लायंट्स तर किती असतील म्हणून. त्यासोबतच तन्वी ही मात्र विचार करायला लागते की नेमकं अस्मिताताई ह्या बोलतायत कशाबद्दल तरी, आणि त्यासोबतच सायली ही मात्र विचारातच पडते की नेमकं असं काय होत असेल त्यांच्या ऑफिसमध्ये, फिमेल क्लायंट्स येतात म्हणजे नक्की तरी काय. तर ती ते सगळं दृश्य आठवायला लागते आणि तिला जसं ते दृश्य आठवतं तसं ती भान हरपून बसते. तिला सगळे ते दृश्य पाहून तिला विचित्र वाटतं. ती मुलगी अर्जुन ते एकमेकांशी कसं बोलतायत, ते दोघं कसं एकमेकांच्या जवळ येत आहेत, हात धरतायत, ह्या सगळ्या गोष्टी तिला तिच्या विचारांमध्ये दिसू लागतात आणि ती लगेचच नाही हे सगळं मी विचारांमध्ये सुद्धा नाही पाहू शकत असं म्हणून सायली ओरडते आणि त्यासोबतच आजचा हा भाग इथेच संपतो.